जय शिवराय मित्रांनो राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करून राज्य शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या माध्यमातून घरकुलासाठी दिलं जाणारं अनुदान हे अतिशय तोकडं असल्याची वेळोवेळी नाराजी जाहीर केली जाते। सरकार घरकुलासाठी की बाथरूमसाठी पैसे दिले जाते अशा प्रकारचा प्रश्न देखील विचारला जातोय आणि याच पार्श्वभूमीवरती वेळोवेळी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी देखील करण्यात येत होती। मित्रांनो, गेल्या 2 दिवसापूर्वी राज्यामध्ये 20 लाख नवीन घरकुलाला मंजुरी देण्यात आलेली आहे। 10 लाख घरकुलाचा पहिल्या हप्त्याचं वितरण देखील करण्यात आलेलं आहे। परंतु हे सर्व होत असताना घरकुलाचं जे अनुदान आहे या अनुदानामध्ये घरकुलाची कामं पूर्ण करणं हे शक्य होत नसल्यामुळे बरीच घरकुलाची कामं रखडली जातात, ते वेळेत पूर्ण होत नाहीत, परिणामी उद्दिष्ट पूर्ण होत नाही आणि नवीन घरकुलाला मंजुऱ्या देखील देता येत नाहीत। अशा पार्श्वभूमीवरती ही घरकुलाची कामं व्यवस्थित व्हावी, त्याची गुणवत्ता राहावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। येत्या बजेटमध्ये याच्या संदर्भातील तरतूद करून त्याच्या संदर्भातील घोषणा ही बजेटमध्ये केली जाईल अशा प्रकारची सुद्धा माहिती ग्रामविकास मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण यापूर्वी सुद्धा पाहिलं होतं की ज्या भूमी लाभार्थ्यांकडे घरकुलासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना 50,000 रुपयाच्या ऐवजी 1 लाखाचं अनुदान करण्यात आलेलं आहे। शबरी आवास जी काही घरकुल योजना आहे याच्यामध्ये सुद्धा 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान करण्यात आलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या घरकुल लाभार्थ्यांना सुद्धा 2,10,000 रुपयापर्यंत अनुदान देण्याची या ठिकाणी आता तयारी दर्शवण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये काय काय बाबी ऍड केल्या जातात, कशा प्रकारे हे अतिरिक्त अनुदान दिलं जातंय हे आपल्याला या बजेटमध्ये समजेल आणि त्याच्या संदर्भातील अधिकृत असा GR निर्गमित करून जे पूर्वीचे लाभार्थी आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांची आता घरकुलाची कामं सुरू आहेत असे लाभार्थी समाविष्ट करून की नवीन लाभार्थ्यासाठी हे अनुदान दिलं जातंय हे देखील आपल्याला पाहता येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।